सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नेत्रा अद्वैतला ती प्रेग्नेंट असल्याचं सांगते आणि त्यामुळे अद्वैतला खूप आनंद होतो. तो रडतच नेत्राला मिठी मारतो आणि तिला म्हणतो की नेत्रा, आपण आई बाबा होणार आहोत. मी खरंच खूप खुश आहे. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच कोणीतरी दरवाजा वाजवते. त्यामुळे मग अद्वैत दरवाजा उघडतो तर त्या ठिकाणी रुपाली उभी असते आणि रुपालीला बघून अद्वैत आणि नेत्रा दोघेही घाबरतात. नेत्रा पटकन तिच्या हातामध्ये असलेली प्रेग्नन्सी किट लपवते तर रुपाली सरळ रूममध्ये येते आणि ती रडतच अद्वैतला म्हणत असते की आधी प्लीज माझ्याशी बोल ना. मला माहिती आहे मी जे काही केलं ते चुकीचं आहे, पण तू प्लीज माझ्याशी बोल, माझ्याशी असं नको वागू. आणि मग त्यानंतर ती अद्वैतचे पायच पकडते आणि त्याला म्हणते की जोपर्यंत तुम्हाला माफ करणार नाही तोपर्यंत मी तुझे पाय सोडणार नाही. त्यावर अद्वैत रागातच तिला सांगतो की माझे पाय सोड, मला जाऊ दे. पण रुपाली काही ऐकत नाही. त्यामुळे मग नेत्रा मध्ये पडते आणि ती अद्वैतला रुपालीपासून दूर करते. तर रुपाली त्या दोघांपुढे हात जोडत रडतच म्हणत असते की प्लीज मला सांगा ना, माझं नेमकं काय चुकलं आहे. तुम्ही सगळेजण माझ्याशी असं का वागताय? तुम्ही माझी माणसं आहात, मग माझ्याशी असं नका ना वागू. मला सांगा नेमकं काय चुकलं आहे माझं. पण त्यावर अद्वैत आणि नेत्रा काहीच उत्तर देत नाही आणि त्यामुळे रुपाली म्हणते की आधी बाकी सगळं जाऊ दे, पण फक्त मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. मला सांग ना, आईंना काय झालं होतं, त्यांचा मृत्यू कसा झाला. आणि ते ऐकून नेत्रा म्हणते की तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मी देते. तुला जाणून घ्यायचंय ना आजींचा मृत्यू कसा झाला होता, तर आजींना तू मारला आहे. आणि ते ऐकून रुपालीला तर धक्काच बसतो. ती म्हणते की हे काय बोलतेस तू? आणि त्यावर नेत्रा म्हणते हो, आजी निरपराध होत्या, मात्र तू त्यांना मारून टाकलं. आणि मग ती रुपालीचा हात पकडूनच तिला त्या रूममधून बाहेर काढते आणि दरवाजा बंद करून घेते. तर रुपाली रडत असते. दुसरीकडे इंद्राणी 5व्या पेटीमध्ये जे पिंपळपान सापडलेलं असतं त्यावरील श्लोक पुन्हा पुन्हा वाचत असते आणि त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असते. विरोचकाचा वध करताना आपल्याकडून काही चूक तर झाली नाही ना, याचाच ती विचार करत असते. आणि तितक्यात अद्वैत नेत्रा त्या ठिकाणी येतात. ते दोघे इंद्राणीला विचारतात की काय झालं आत्या. त्यावर इंद्राणी म्हणते की काही नाही, मी त्या पिंपळपानावरील श्लोक वाचत होते आणि त्यांचाच विचार करत होते. पण तुम्ही दोघे कुठे बाहेर चाललात का? आणि त्यावर अद्वैत हसतच म्हणतो की हो आत्या आजी, आम्ही बाहेर चाललो आहोत. मात्र इंद्राणीच्या लक्षात येत नाही की तो आत्या आजी असं बोललाय. तर ती विचारते की कशासाठी. आणि ते ऐकून नेत्रा आणि अद्वैत एकमेकांकडे बघून हसू लागतात. तर अद्वैत म्हणत असतो की नेत्रा, आत्या आजींना अजून कळलं नाही की आपण काय बोलतोय ते. आणि तेव्हा इंद्राणीच्या लक्षात येतं की अद्वैत आपल्याला आत्या आजी म्हणतोय. आणि मग ती नेत्राकडे बघू लागते. तर नेत्रा तिला सांगते की आत्या, आता तुम्ही आत्या आजी होणार आहात. आणि ते ऐकून इंद्राणी तर खूप खुश होते. तिचा आनंद गगनात वावेनासा होतो आणि ती प्रेमाने नेत्राला मिठी मारते. ती म्हणते की नेत्रा, तू खरंच खूप गोड बातमी दिली आहे. आणि मग नेत्रा तिला सांगते की आत्या, मी घरीच टेस्ट केली, आता आम्ही डॉक्टरांकडे जाऊन येतो. त्यावर इंद्राणी म्हणते ठीक आहे, आणि आता तू स्वतःची काळजी घे, आता तू कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. मात्र नेत्रा म्हणत असते की आत्या, अशा परिस्थितीमध्ये ही बातमी कळाली आहे. पण इंद्राणी तिला पुढे काही बोलू देत नाही. ती म्हणते की नेत्रा, अशा परिस्थितीमध्ये एवढी गोड बातमी कळली आहे, आता बघ पुढे सगळं काही ठीकच होईल, तू काळजी करू नको. आणि मग त्यानंतर आत्याचा निरोप घेऊन अद्वैत आणि नेत्रा हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे फाल्गुनी खोलीमधून खाली येत असते, पण तिला समोर रुपाली दिसते. त्यामुळे ती घाबरते आणि ती पाय घसरून जिन्यावरच पडते. तिचा पाय मुरगळतो तर रुपाली पटकन तिच्या जवळ जाते आणि तिला आधार देत खुर्चीवर बसायला सांगते. पण रुपालीमुळे फाल्गुनी अजूनच घाबरलेली असते. तितक्यात इंद्राणी त्या ठिकाणी येते आणि रुपाली फाल्गुनीला एकत्र बघून तर ती सुद्धा घाबरते. ती पटकन फाल्गुनीजवळ जाते तर फाल्गुनी खूप रडत असते. त्यामुळे इंद्राणी रुपालीला तेथून निघून जायला सांगते. मात्र रुपाली म्हणत असते की इंद्राणी मॅडम, असं काय करताय तुम्ही? फाल्गुनी जिन्यावरून पडली आहे, तिच्या पायाला लागलंय, तुम्ही पटकन किचनमधून स्प्रे घेऊन या. मात्र ते ऐकून इंद्राणी मोठ्याने तिच्यावर ओरडते आणि तिला तेथून जायला सांगते. त्यामुळे रुपाली त्या दोघींचीही माफी मागत म्हणते की सॉरी, मी विसरलेच होते की आता मी माझ्या माणसांची काळजीसुद्धा घेऊ शकत नाही. पण काही हरकत नाही, मी जाते इथून. आणि मग त्यानंतर ती इंद्राणीला स्प्रे आणून देते. इंद्राणी फाल्गुनीच्या पायावर तो स्प्रे मारते आणि मग रुपाली तेथून निघून जाते. त्यानंतर रुपाली आजींच्या फोटोजवळ जाऊन त्यांच्या फोटोसमोर दिवा लावते. तर इंद्राणी हे सगळं बघत असते.
दुसरीकडे अद्वैत आणि नेत्रा हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात. डॉक्टर नेत्रा आणि अद्वैतला सांगतात की अभिनंदन, तुम्ही दोघे आई बाबा होणार आहात. त्यामुळे ते दोघेही खूप खुश होतात आणि मग त्यानंतर डॉक्टर नेत्राला व्यवस्थितपणे काळजी घ्यायला सांगतात. तर नेत्रा त्या केबिनमध्ये असलेले लहान बाळांचे फोटो बघण्यातच मग्न होऊन जाते आणि मग त्यानंतर डॉक्टर तिचं चेकअप करण्यासाठी तिला बोलावतात. तर अद्वैतही उठून उभा राहतो. तर डॉक्टर हसतच म्हणतात की तुम्हीसुद्धा येऊ शकता. त्यामुळे तो खूप खुश होतो. नेत्रा मात्र लाजून तिथेच बसून राहते. त्यामुळे अद्वैत म्हणतो की मी काय एकटाच जाऊन चेकअप करू का. त्यामुळे मग ती हसतच चेकअपसाठी जाते. दुसरीकडे इंद्राणी आणि केतकी स्वयंपाक बनवण्यासाठी किचनमध्ये चाललेल्या असतात. पण तितक्यात त्यांना किचनमधूनच आवाज येतो. त्यामुळे त्या दोघीजणी पटकन पुढे जाऊन कोण आहे ते बघतात. तर तिथे रुपाली स्वयंपाक बनवत असते. दुसरीकडे नेत्राची सोनोग्राफी सुरू असते. डॉक्टर तिला सांगतात की बघ, हे आहे तुमचं बाळ. आता तुला 2रा महिना सुरू आहे. आणि बाळाला बघून नेत्राला तिला आलेला संकेत आठवतो. ती आणि अद्वैत दोघेही खूप खुश असतात आणि एकमेकांकडे बघून रडत असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.